नमस्कार, मी नीता पटवर्धन. आजचा आपला विषय आहे गर्भधारणा ते नामकरण. हा विषय मोठा आहे. ह्याची व्याप्ती जास्त असल्यामुळे 4 भागांमध्ये आपण याची विभागणी केली आहे. भाग 1 गर्भधारणा. हा जो 9 महिने 9 दिवसांचा कालावधी असतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा कुठलाही वैद्यकीय सल्ला नाही. माझ्याकडे कुठल्याही वैद्यकीय शाखेची पदवी नाही. पण हा व्हिडिओ तयार करण्याआधी मी काही आयुर्वेदिक डॉक्टरांशी सल्लामसलत केली आहे. आता तुमचे जे डॉक्टर असतील, ज्यांच्याकडे तुम्ही त्या तपासणीसाठी गेला होता किंवा जाणार आहात, त्यांच्याकडे तुम्ही नेहमी जायचं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित तपासण्या, लसीकरण, औषध, व्यायाम, पथ्य, विश्रांती असं जे जे सांगितलं असेल त्याचं पालन करायचे. गर्भधारणा हा कुठलाही आजार नाही. ही एक नैसर्गिक सहजसुलभ अशी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये सृजनात्मकता आहे, त्याच्यामध्ये नवनिर्मिती आहे आणि म्हणून हा कालखंड सगळ्यात आनंदाचा कसा जाईल हे आपण बघणार आहोत. ज्या पतीपत्नींना आई बाबा व्हायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम निरोगी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती हवी. कुठल्याही प्रकारचं व्यसन नको. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचं सेवन पूर्ण बंद. तरच आपलं जे गर्भस्थ बालक आहे त्याचं संगोपन आणि त्याची वाढ ही चांगल्या रीतीनं होऊ शकेल. गर्भवती महिलेने तिचं जे रुटीन आहे ते चालूच ठेवायचे. जे दैनंदिन कामं आहेत ते चालू ठेवायचे आहेत. फक्त अतिश्रम करणं, धावपळ करणं, खाली वाकून जास्त काम करणं, ओझं उचलणं किंवा कुठेतरी उंचावर चढणं, धावत पळत बस पकडणं हे टाळायचे. हे नाही करायचं. नंतर तिने लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. पूर्व क्षितिजावरती सूर्योदयाच्या आधी केशरी नारंगी रंगाच्या छटा असतात आणि लालिमा असतो. त्याचं निरीक्षण करायचे. त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, तेज असतं आणि नवीन दिवसाची ती चाहूल असते. मग उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचंय, उगवत्या सूर्याला वंदन करायचे. हिरवे वृक्ष पाहायचेत, पानं फुलं पाहायचीत, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचा आहे, आभाळात उंच उडणारा पक्ष्यांचा थवा पाहायचा आहे. मग आपल्या आराध्य देवतेला वंदन करून काही प्रार्थना म्हणणार असला तर ती प्रार्थना म्हणून दिवसाच्या कामकाजाची सुरुवात करायची. 8:15 ते 8:30च्या दरम्यान न्याहारी झाली पाहिजे, सकाळचा नाश्ता. ह्याच्यामध्ये तुम्ही काय खाल तर घरी ताजं केलेलं गरम वरण, भात, तूप, मीठ, मेथकूट, पोळी, भाकरी, फुलका, पराठा, पोहे, उपमा, उपीट, शिरा, त्याच्यानंतर घावन, आंबोळी, थालीपीठ, इडली सांबार, डोसा, उकडलेलं अंड, ऑमलेट, ह्यापैकी काहीही. आणि त्याच्या जोडीला एखादं ताजं फळ आणि ग्लासभर दूध. या दुधात केशराच्या 2 काड्या घातल्या तर चांगलं आहे. 12 वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे सकाळचं. ह्याच्यामध्ये परत गरम ताजं अन्न, वरण, भात, आमटी, गरम पोळी, भाकरी, फुलका, पराठा, वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, सॅलड्स, मोड आणून केलेल्या कडधान्यांची उसळ आणि जेवणानंतर गोड दही, ताक. आता तुम्हाला चिकन रस्सा, मटण रस्सा, फिश हे खायचं असेल तर ते पूर्ण शिजलेलं असावं. अजिबात कच्चा भाग नसावा त्याच्यामध्ये. दुपारी 4:30 वाजता परत एकदा न्याहारी करायची. छोटासा नाश्ता, लाडू खा. राजगिरा लाडू वडी तर अतिशय उत्तम. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तुम्ही. दिवसभरात एक 4-5 ड्रायफ्रूट्स खायला हरकत नाही. ती शक्यतो स्वच्छ धुवून 2 तास भिजत घालून खाल्ली तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसून येतो, उपयोग होतो त्याचा. नंतर ह्या 4:30च्या सुमारास तुम्ही वेगवेगळी सरबतं पिऊ शकता, शक्यतो घरी केलेली. लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचं पन्हं, त्याच्यानंतर नीरा, उसाचा रस हे. आणि त्याच्या जोडीला भूक राहिली तर सकाळी जे नाश्त्याला पदार्थ सांगितले त्यापैकी खाऊ शकता. अगदीच काही जमलं नसेल तर भाकरी वगैरे, भाकरी भाजी पण खाऊ शकता. रात्रीचं जेवण 8 वाजता. हे हलकं पाहिजे. सूप, कढण, कढी, दाल खिचडी, कढी खिचडी, वरण भात, आमटी, भाकरी, पालेभाजी. आणि रात्री झोपताना तुम्ही शक्यतो म्हणजे घ्यायचंच आहे
1 कप कोमट दूध घ्यायचं आहे, परत त्याच्यात सुंठपूड घालून घ्यायचं आहे, म्हणजे गॅसेस होत नाहीत. आता हे मी सर्वसाधारण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पपई हे फळ मात्र अजिबात खायचं नाही आहे. पपई पूर्ण वर्ज करायची आहे. 9 महिने 9 दिवस पपई अजिबात खायची नाही. एखादं फळ किंवा एखादा पदार्थ किंवा एखादं पेय जर डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं असेल तर ते नाही खायचं. डॉक्टरांचं म्हणण्याचं पालन करायचं. आता ह्याच्यामध्ये पंचामृत पण घेतलं तर त्याचाही चांगला उपयोग होतो. दूध, दही, तूप, मध, साखर. जेव्हा जमेल तेव्हा रोज 1 चमचा खा. रोज जमेल असं नाही, अवघड आहे, कारण रोज ताजं दही लावावं लागेल. शक्य असेल तर खा. आता एखाद्या वेळी म्हणजे हे सगळं अन्न आहे हे घरचं ताजं केलेलं गरम अन्न पाहिजे. एखाद्या वेळी काय होतं की एखादा बाहेरचा खमंग, तिखट, तेलकट, चटकदार पदार्थ खायची तीव्र इच्छा होते, तर जरूर खा, अवश्य खा, मन मारू नका. फक्त त्याची स्वच्छता काय आहे ते पारखून घ्या. आणि ह्याच्यामध्ये कधीतरी केव्हा तरी हरकत नाही, पण वरचेवर मात्र नको. आता कधीतरी तुम्ही एखादी निसर्ग सहल आयोजित करा. म्हणजे ज्या आता गावाकडे राहणाऱ्या गर्भवती महिला असतील त्या निसर्गाच्या सहवासात बहुतेक असतातच, पण तरीसुद्धा त्यांनी स्थान पालट, रुची पालट, म्हणजे हवा पालट म्हणून कुठेतरी 2 दिवस जायला हरकत नाही. गर्दीची ठिकाणी नाही जायचं. जिथे कोलाहल आहे, गडबड आहे, तिथे नाही जायचं. त्याच्यानंतर ज्या शहरी राहणाऱ्या महिला असतील त्यांनी निसर्ग सहल आयोजित करा. याचं कारण असं आहे की गर्भधारणा आणि प्रसूती ह्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत आणि म्हणून आपण निसर्गाशी जवळीक साधणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हिरवीगार शेतं बघा, वाऱ्यावर डोलणारी पिकं बघा, हिरवे डोंगर बघा, एखादा सुंदर धबधबा असेल की जो वरून उचंबळून येतोय आणि प्रवाहित होतोय, नदीचा संथ प्रवाह बघा, खळाळून वाहणारे झरे बघा, नंतर एखादा सुंदर जलाशय असेल त्यावर विहार करणारे पक्षी बघा, समुद्राची गाज ऐका, पक्ष्यांचं कूजन ऐका. त्याच्यानंतर आम्रवृक्ष, वटवृक्ष, चिंचेचा वृक्ष हे डेरेदार असतात. त्यांची जी घनदाट छाया असेल त्याच्या खाली थोडा वेळ व्यतीत करा, घडीभर बसा. चिंचा, आवळे, कैरी, बोरं, पेरू मनसोक्त खाऊन घ्या. मात्र विहिरीच्या खोल पाण्यात डोकावायचं नाही. सुंदर सुंदर जलाशय पहा, विहिरीचं खोल पाणी पाहायचं नाही आणि सूर्यास्त पण बघायचा नाही. आता एखाद्या वेळी सूर्यास्त पाहायला गेला तर खूप काही गजब होईल असं पण नाही, पण शक्यतो सूर्यास्त आणि विहिरीचं खोल पाणी बघायचं नाही, हे लक्षात ठेवायचे. चांदण्या रात्रीचं पण नेत्र सुखद असतात. एखादं निरभ्र आकाशात चांदण्या शुभ्र चांदण्या लुकलुकत असतील, चंद्राची कला असेल त्याचं निरीक्षण करा. चंद्रकोरीमध्ये पण विलक्षण तेज असतं, ती पण बघा. आणि पूर्ण चंद्राविषयी तर बोलायलाच नको, तो इतका सुंदर आणि आकर्षक दिसतो की त्याचं निरीक्षण करा. आणि अशा चांदण्या रात्रीमध्ये तुम्ही शेतात असाल, वावरात असाल किंवा तुमच्या घराचं अंगण असेल, गच्ची असेल, गॅलरी असेल, इथे मुद्दाम हे भोजन आयोजित करा. त्याच्यानंतर थोर संतांची, थोर लोकांची चरित्र वाचा, ऐका, श्रवण करा. त्याच्यानंतर जे शूर योद्धे होऊन गेले त्यांची चरित्रगाथा वाचा, ऐका. चांगलं असं संगीत ऐका. बालाजी तांबे यांच्या CD आहेत त्या ऐका. चांगलं नृत्य बघा, चांगले क्रीडा प्रकार बघा, मॅचेस बघा आणि ज्याच्यामुळे तुम्हाला मनाला आनंद मिळेल असं सर्व बघा. स्तोत्र, श्लोक यांचं वाचन, उच्चारण करा. एखादी गर्भवती महिला काही अभ्यास करत असेल आणि त्या अभ्यासामध्ये सकारात्मकता असेल की त्या अभ्यासानंतर तिला परीक्षेला बसायचंय, तर हा असा अभ्यास जरूर करावा, कारण आईने केलेला अभ्यासाचा गर्भावरती चांगला परिणाम दिसून आलेला आहे. ज्या प्रकारे आई विचार करते, आईच्या भावना असतात, त्या सगळ्याचं प्रतिबिंब गर्भस्थ बालकावर पडत असतं. त्यामुळे आपण अधिकाधिक सकारात्मक राहावं. त्याच्यानंतर जिथे कटू प्रसंग आहेत, दुःखद प्रसंग आहेत, भांडणं, मारामारी, वादविवाद चालू आहेत, तिथे आपण जाऊ नये. आपण चांगलं वाचायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे, चांगलं बघायचं आहे आणि चांगलं बोलायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे. त्यामुळे असे जे प्रसंग असतील ते तुम्ही TV वर पण पाहायचे नाहीत, मोबाईलवर पण नाहीत आणि प्रत्यक्षात तर अजिबातच नाहीत.
त्यामुळे अधिकाधिक हा सर्व कालावधी जो आहे हा अधिकाधिक कसा चांगला होईल आणि अधिकाधिक तुम्ही ते सगळं एन्जॉय कसं करू शकाल हे पाहायचं आहे. आता तुम्ही स्तोत्र, श्लोक, त्याच्यानंतर प्रार्थना असेल, भजन असेल, आरती असेल, ह्या सगळ्याची अनुभूती घ्या आणि तुमच्या आराध्य देवतेची भक्ती, उपासना करा. फक्त अधिक कर्मकांड किंवा अधिक उपास तापास ह्यापेक्षा ध्यानधारणा, जप, नामस्मरण ह्यावरती भर द्या. आणि एखादी दिवशी तुम्हाला वाचन, पठण किंवा उच्चारण किंवा नामस्मरण नाही जमलं तर त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण देव हा भावाचा भुकेला असतो आणि हे गर्भवती महिला आणि तिच्या घरातल्यांनीही लक्षात ठेवा. आणि अतिशय आनंददायी हा संपूर्ण कालावधी कसा जाईल यासाठी जरूर प्रयत्न करा. सर्व गर्भवती महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते. भाग 2मध्ये आपण डोहाळे जेवण म्हणजेच ओटी भरण याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वांना धन्यवाद.